नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो, मी अमोल देशमुख स्वागत करतो. ठाणे महानगरपालिकेच्या 1773 जागा आता जाहीर झालेल्या आहे आणि ही जाहिरात जी आहे ना, तर ती समजण्याला थोडीशी अवघड आहे. कारण सगळ्या ठिकाणी एकच माहिती दिलेली आहे आणि योग्य शिक्षण आपलं जर जे शिक्षण झालेलं आहे, त्याच्याशी रिलेटेड आपल्याला कोणकोणते पदं आहे, त्यासाठी पगार काय आहे, पात्रता काय आहे, अनुभव लागतो का, आणखी काही कागदपत्र लागतात का, याची सगळी डिटेल्ड माहिती तुम्हाला एका ठिकाणी देणं ही माझं कर्तव्य समजतो. म्हणून मी तुमच्यासाठी आता हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे, ज्यामध्ये आपण फक्त जे इंजिनियर आहेत, इंजिनियर या पदासाठी किंवा ज्यांचं शिक्षण झालेलं आहे, तर इंजिनियरसाठी 110 कोणकोणते पदं आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण ठाणे महानगरपालिकेच्या फार्मसीच्या विद्यार्थ्यासाठी कोणकोणते पदं आहेत, काय पगार, पात्रता, वय काय असतं ते देखील आपण व्हिडिओ बनवला आहे, तो देखील एक चेक करा. परिचारिका ज्यांचं GNM ANM झाले असेल त्यांच्यासाठी 461 पदं आहेत, त्यांचे काय आहे डिटेल ते आपण बनवलेलं आहे. पदवीधर जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल 182 पदांसाठी त्यांचं विश्लेषण केलेलं आहे. 10वी पास असाल तर 830 पदाचं विश्लेषण ते देखील आपण केलेलं आहे. 90 पदांचं 12वी पास झाल्यानंतर तुम्हाला कोणकोणती पदं आहेत त्याचं देखील विश्लेषण केलेलं आहे. आणि आता अभियंता पदाची जी 110 पदं आहेत याचं आपण काय करणार आहोत, विश्लेषण करणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही ठाणे महानगरपालिकेला सिरियसली जर अभ्यास करणार असाल तर तुमच्यासाठी ही महानगरपालिकेची आपली एक स्पेशल नॉन टेक्निकल बॅच जी आहे तर ती सुरू केलेली आहे. यामध्ये मराठी, इंग्लिश, तुमचं GK GS आणि गणित बुद्धिमत्ता हे चारही विषय फक्त आणि फक्त 999 मध्ये होणार आहे. याची व्हॅलिडिटी जी आहे तर ती 1 वर्ष असणार आहे. आचारसंहितेच्या अगोदर म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर जवळपास एक 8-10 महानगरपालिकेची जाहिरात येणं अपेक्षित आहे. कमीत कमी 10-12 तरी येऊ शकतात आणि नंतर बाकीचे जे आहेत निवडणुका संपल्यानंतर परत जाहिरात येणार आहे. तर त्यामुळे याची जी व्हॅलिडिटी आहे तर ती 1 वर्षाची असणार आहे. सदरील कोर्समध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज असेल, PDF असेल, नोट्स असेल, हे सगळं काही यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्ही हा कोर्स कन्सिडर करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त हे ॲप्लिकेशन आपलं ई-स्वयंचं आहे ते डाउनलोड करायचं आहे. तिथं जाऊन तुम्ही डेमो बघा, पटलं तर तुम्ही जॉईन करू शकता. जर काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असेल या नंबरवरती 7066 155 355 यावरती तुम्ही व्हॉट्सअप देखील करू शकता. चला आता पाहूया कनिष्ठ अभियंता हे जे पद आहे 4 नंबरचं पद जाहिरातीमध्ये होतं. यासाठी 24 पदं आलेली आहेत. किती? 24 पदं आलेली आहे कनिष्ठ अभियंता यासाठी. 41,800 ते 1,32,300 एवढी चांगली लठ्ठ पगार जे आहे तर या कनिष्ठ अभियंता या पदासाठी मिळणार आहे. आणि यासाठी तुम्हाला आवश्यकता शिक्षण काय आहे? तुमची मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियंत्री असलं पाहिजे, म्हणजे सिव्हिलची तुमची इंजिनिअरिंग असली पाहिजे. डिप्लोमाचे विद्यार्थी या ठाणे महानगरपालिकेच्या जाहिरातीमध्ये अप्लाय करू शकत नाही. थोडंसं जाचक अटी आहेत. आय नो डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना का अलाव नाही केलं. या अगोदरची जी कल्याण डोंबिवली आहे तिथे देखील विद्यार्थ्यांना फॉर्म भरता नाही आला. मला वाटतं याविषयी काहीतरी पुढाकार घेऊन काहीतरी करता आलं पाहिजे त्या उद्देशाने. ठीक आहे, बघूया जसं होईल तसं. पण सध्यापुरती ही माहिती सांगतो की विद्यापीठाची जी सिव्हिल इंजिनिअरिंगची जी आहे तर ती पदवी तुमची असायला पाहिजे आणि शासकीय निमशासकीय संस्थेकडील स्थापत्य अभियंता याचा 3 वर्षाचा अनुभव देखील तुम्हाला असायला पाहिजे. दुसरं जे पद आहे ते आहे कनिष्ठ अभियंता. यामध्ये यांत्रिकी, मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल हे जे आहेत तर या विद्यार्थ्यांना चान्स आहे. यासाठी 26 जागा आहे आणि 41,800 ते 1,32,300 एवढी चांगली लठ्ठ पगार असणार आहे. ही फक्त ठाणे जिल्ह्यासाठी आहे. ठाणे जिल्ह्यासाठी 110 इंजिनिअरिंगच्या पोस्ट आलेल्या आहेत. विचार करा 35च्या 35 जिल्ह्यासाठी किती पोस्ट असणार आहे. म्हणजे कमी जास्त नाही जरी म्हटलं तर इंजिनिअरिंगसाठी कमीत कमी 2,500 प्लस जागा ज्या आहेत तर त्या महाराष्ट्रामध्ये येण्याची दाट शक्यता आहे, चांगली शक्यता आहे. म्हणून आतापासूनच तुम्ही अभ्यास करा. वेळ आल्यानंतर काय म्हणतात किंवा तहान लागल्यावर जर विहीर खोदायचा प्रयत्न केला तर त्याचा फायदा होत नसतो. म्हणून आतापासूनच अभ्यासाची तयारी ठेवा, तयारी करा. ठीक आहे. यासाठी तुम्हाला काय पाहिजे? विद्यापीठाची ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकलची काय पाहिजे? तुम्हाला पदवी पाहिजे आणि तुमचा 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. तर तुम्ही या 26 जागेसाठी अप्लाय करू शकता. 1,32,000 लक्षात ठेवा. मनी ठीक आहे, पैसा, लालच म्हणा, याच्यात आशा म्हणा, अपेक्षा म्हणा, जिद्द म्हणा, काही म्हणा, पण हा नंबर जो आहे ना तर हा नंबर तुमच्यासाठी खूप मोलाचं दगड किंवा एक इन्स्पिरेशन देणारी जी एनर्जी आहे तर ते ठरू शकतो. ठीक आहे. चला पुढचं जे पद आहे ते आहे कनिष्ठ अभियंता विद्युत इलेक्ट्रिक घटकाचं पद आहे. यामध्ये 4 जागा आलेल्या आहेत आणि यामध्ये तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकीची म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची तुम्हाला काय पाहिजे? पदवी असणं गरजेचं आहे. मराठी भाषेचं ज्ञान वगैरे तुम्हाला असायला पाहिजे. यासाठी तुम्हाला खूप काही असं क्लिष्ट माहिती असायला नको. जर तुमचं फक्त हिंदी जर बोलणं असेल आणि तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान नसेल तर तुम्हाला थोडंफार तिथे प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला
मराठी भाषा देखील विचारल्या जाते. ठीक आहे. बाकीचे तुमचे 4 विषय जे आहेत, गणित, इंग्लिश, बुद्धिमत्ता, मराठी भाषा, इंग्रजी भाषा, हे 4-5 विषय आहेत. जी के जी एस 4च विषय आहेत. तर हे तुमचं 200 मार्कासाठी परीक्षा होणार आहे. देन दुसरं जे पद आहे ते आहे कनिष्ठ अभियंता, गट क 38,600 ते 1,22,800 एवढा पगार आहे कनिष्ठ अभियंतासाठी. आणि यासाठी 63 पदं जी आहेत तर ती जाहीर झालेली आहे. यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झालेलं पाहिजे. कोणतंही इंजिनिअरिंग तुमचं झालं असेल तर या 63 पदासाठी तुम्ही काय करू शकता, अप्लाय करू शकता. हे कनिष्ठ अभियंता नावाचं पद आहे. खूप चांगलं पद आहे. 1,22,000 यामध्ये तुम्हाला पगार मिळू शकते. एका जिल्ह्यासाठी 63 जागा आहे. बाकीच्या इतर जिल्ह्यासाठी काहीसाठी 20 येईल, 25 येईल, 30 येईल, 35 येईल, काहीसाठी आणखी कमी येऊ शकते. पण महाराष्ट्रामध्ये हे जे कनिष्ठ अभियंता पद आहे प्रत्येक महानगरपालिकेमध्ये ही येणार आहे. त्यामुळे तुम्ही आतापासूनच सावध राहून या दिशेने काय करा, कार्य करा. देन चौथं जे आहे तर ते आहे बायोमेडिकल इंजिनियर. गट क चं पद आहे 38,600 ते 1,22,800 एवढा मोठा पगार आहे. आणि यासाठी वॅकन्सी ज्या आहेत बायोमेडिकल इंजिनियरसाठी 3 वॅकन्सी आलेल्या आहेत. भरपूर कमी कॉम्पिटिशन यामध्ये असतं. ठीक आहे, जागा पण कमी आहे, पण तुम्ही कन्सिडर करू शकता. यासाठी तुम्हाला काय आहे की बायोमेडिकल इंजिनिअरिंगची तुमची डिग्री जी आहे इंजिनिअरिंगची ती पूर्ण झालेली पाहिजे आणि 3 वर्षाचा तुमचा कामाचा अनुभव पाहिजे. सिंपल आहे. यामध्ये तुम्हाला 1,22,800 एवढी पगार असणार आहे. तर अशा पद्धतीने आता आपण जे इंजिनिअरिंगचे जे पदं आहेत तर ते सर्व पाहिलेले आहेत. आता यामध्ये इंजिनिअरिंगच्या पदासाठी जवळपास किती 110 पदं होते. आता 110 पदासाठी जर तुम्हाला तयारी करायची असेल तर लेखी परीक्षेची देखील तुम्हाला विशेष तयारी करायची आहे. ज्यामध्ये तुम्हाला 2 भाषा मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेचं व्याकरण, जी के जी एस, ठीक आहे, आणि गणित, बुद्धिमत्ता हे 4 विषय 200 मार्कासाठी असतात. पेपर कोणीही घेऊ, TCS घेऊ, IBPS घेऊ, कोणी घेऊ, जो पायाभूत अभ्यासक्रम जो आहे तर तो सगळ्यांचा सारखाच असतो. आणि तुमचं इंजिनिअरिंग झालेलं आहे म्हणजे हा जो अभ्यासक्रम आहे ना तर हा तुमच्यासाठी खूप काही चॅलेंजिंग असणार आहे असं बिलकुल नाही. ज्यावेळेस तुम्ही PYQ म्हणा किंवा जर याचे जर डेमो सेशन जर तुम्ही पाहिले ना, अभ्यासक्रम विश्लेषण देखील केलेलं आहे आम्ही या चॅनलवरती. तुम्हाला संपूर्ण ठाणे महानगरपालिकेच्या सगळ्या पोस्टसाठी जो मूलभूत अभ्यासक्रम आहे तो काय आहे ते देखील तुम्ही एकदा जर पाहिलं, म्हणजे इंग्रजीचे कोणकोणते टॉपिक आहेत, 15, 20, 22, 25 टॉपिक आहेत, मराठीचे तेच 20-25 टॉपिक आहेत, अंकगणिताचे तेच तुम्हाला 17-18 टॉपिक आहेत, आणि GK जो आहे तर तो थोडासा वास्ट आहे. करंट अफेअर जे आहे तर ते मागच्या 6 महिन्याचे आहेत. सिंपल आहे, मराठीतून आहे, खूप काही विशेष असं चॅलेंजिंग नाही. म्हणून मला असं वाटतं की इंजिनिअरिंगच्या मुलासाठी ही चांगली संधी आहे. बोराला काय म्हणतात, बोरीच्या झाडाला बोर आल्यानंतर आपल्याला दगड मारावेच लागणार आहे. तर नक्की तुम्ही या सुवर्ण संधीचा काय करा, उपयोग करा, कन्सिडर करू शकता. याची ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जाऊन तुम्ही करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या इंजिनिअरच्या विद्यार्थ्यांसोबत किंवा मित्रांसोबत. कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील तर ते नोंदवू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.